जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 16 देव असुर संपत विभाग योग. श्लोक 21. त्रिविधं नरकस्य एतत् द्वारं नाशनम् आत्मनः कामक्रोधः तथा लोभः तस्मात् एतत् त्रयं त्यज. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना दैव असुर संपत विभाग योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, आसुरी स्वभावाच्या लोकांना आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार प्राप्त न होणे म्हणजे आत्मनाश, आणि आत्मनाश म्हणजे नरक होय. त्या नरकाचे मुख्य द्वार म्हणजे वासना, क्रोध आणि लोभ आहेत. म्हणून या तिन्हींचाही त्याग करावा असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला वासना, क्रोध आणि लोभ या 3 महाद्वारांमध्ये पाऊल ठेवू नये म्हणून सावध करत आहेत, जे आत्मनाशाला कारणीभूत आहेत. म्हणून वासना, क्रोध आणि लोभ जे आत्मनाशाचे मुख्य कारण आहेत, त्यांना आपल्या व्यक्तिमत्वात रुजू होऊ देऊ नये. वासना हा एक मानसिक विकार आहे, ज्यामध्ये आपण हानिकारक गोष्टी अनुभवल्याशिवाय जगू शकत नाहीत. अशी वासना आपल्यात राहणार नाही याची काळजी घेऊया. राग ही एक मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये आपल्याला हानिकारक गोष्टींपासून परावृत्त करणाऱ्यांना दूर करण्यासाठी जे काही करावे लागते ते केल्याशिवाय मनःशांती मिळत नाही. असा राग आपल्यात येऊ नये याची काळजी घेऊया. लोभ ही एक मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये आपण कमावलेल्या पैशाचा उपभोग घेत नाहीत, गरीब आणि गरजूंना दानही देत नाही आणि जीवन आवश्यक वस्तूंवरही खर्च करत नाही. असा लोभ आपल्यात राहणार नाही याची काळजी घेऊया. वासना, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी आपल्यात असतील तर आपले जीवन उद्ध्वस्त होईल. श्रीकृष्ण परमात्म्यांचा इशारा लक्षात ठेवून या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वात येऊ नयेत याची आपण काळजी घेऊया. केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. त्रिविधं नरकस्यैतत् द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यज. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत.
हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. त्रिविधं नरकस्य एतत् द्वारं नाशनम् आत्मनः कामक्रोधः तथा लोभः तस्मात् एतत् त्रयं त्यज. ॐ त्रिविधं नरकस्यैतत् द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यज. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3पैकी 3ला नारायणाश्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणाश्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.